झाला ना त्याच्यामध्ये. आता त्याच्यात फायदा आणि तोटा कोणाचा ते बघतोय ना आपण, समजले की नाही. आता त्यांनी तर त्यांना आधीच 20 वर्षापूर्वीच नवीन काय आता हे राज ठाकरेजींचं ट्विट मी बघितलं. अगदी छोटं ट्विट आहे आणि त्यांनी म्हटलेलं आहे की मी वैयक्तिक स्वार्थासाठी कुठलाही निर्णय घेतला नाही, घेणार नाही. आणि त्यांनी नेहमी त्यांच्या वैयक्तिक फायदा काय होईल ते कधी पाहिलं नाही. त्यांनी व्यापक भूमिका अगोदर पण जेव्हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या लोकसभेच्या वेळेस घेतली होती, विकासाच्या मुद्द्यावर विधानसभेला पण घेतली होती. त्यामुळे ते डेव्हलपमेंटला महत्त्व देतात आणि पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या भावनांची कदर करतात. आता बाकी लोक काय करतात ते तुम्हाला माहिती आहे. अरे असं कधी होतं का की त्यांच्याकडे एकच माणूस आहे, बाकी कुणाकडेच नाही, त्याचंच आरक्षण काढावं? असं कधी होतं? नियमाप्रमाणे होतंय, सगळ्या गोष्टी आहेत आणि नियमाप्रमाणे जे आहे आणि त्याचं उत्तर जे आहे ते आमच्या नगरविकास राज्यमंत्री महोदयांनी अधिकाऱ्यांनी दिलेलं आहे. हवी तशी रोटेशन पद्धतीने घ्यायला पाहिजे होतं, ओबीसी आरक्षण द्यायला पाहिजे होतं, ते घेतलं नाही, हवी तशी सोडत नाही. असं बिलकुल होत. अरे मग कोर्टात जाऊ ना. मग आम्ही कुठे नगरविकास विभाग असं करता येणार नाही. तुम्हाला नियम डावलून काम नाही करता येणार. नियमानुसार जे आहे त्या ज्या याच्याप्रमाणे रूल्स प्रमाणे आहे त्याप्रमाणे केलेलं आहे ते. ज्या पद्धतीने आज तुम्ही महत्वाची घोषणा केलेली आहे, आपलं सरकार होतं त्या काळामध्ये बाळासाहेब दवाखाना सुरू केला, अनेक रुग्णांचा फायदा. मात्र ज्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बसले त्यानंतर त्या दवाखान्याकडे दुर्लक्ष केले गेलं, अशा पद्धतीचे आता वातावरण निर्मित झाले आणि